महाराष्ट्रात मतदान झालंय, आता प्रतीक्षा आहे ती निकालाची। मात्र निकालापूर्वी शिरूरच्या जनतेला काय वाटतं, कोण होणार त्यांचा खासदार, पाहूयात आमच्या क्या बोलती पब्लिक या स्पेशल सेगमेंटमधून। शिरूर लोकसभा मतदारसंघ आपण आलो आहोत राजगुरुनगर येथील बाजारामध्ये। चला तर पाहूया लोकांचा काय कल आहे। कौल कोणाला, कोण विजय होणार काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हे त्यांनाच मला वाटतं विजय होतील असं वाटतं। तसं पाहता दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत, सांगता येत नाही, 50-50% वाटतं। काय कॉम्पिटिशन आहे खूप, शुअर नाही सांगू शकत। आपले अमोल कोल्हेच ती पॉप्युलॅरिटी जास्त आहे त्यांची। अमोल कोल्हे कोल्हे असे संदिग्ध प्रश्न ऍक्च्युली विचारू नये पब्लिक मध्ये, पण आढळरावांचं होईल विजय वाटतंय। नाही सांगता यायचं, मी फिक्स नाव कसं सांगणार हो? तुम्हाला काय वाटतं कोण विजय होईल? मी म्हणत नाही तुम्ही मतदान कोणाला केलंय, पण विजय कोण होईल असं तुम्हाला वाटतं? तसं सांगू शकत नाही। मला असं वाटतं विजय हे व्हायला पाहिजे आपले तुतारी। खरं म्हणजे अमोल कोल्हेंचं चिन्ह अमोल कोल्हे विजयी नाही सांगता यायचं कोण होईल, पण जो होईल त्यांनी नीट केलं तर बरं। आमचं आहे ना कुणालाच मत नाही बरं का, फक्त ते पक्ष एकतरी आला पाहिजे, फक्त शिवसेना। मग ती बाकीचे कुणी कोण उभी राहिलं त्यांचा तपास नाही। माझ्या मते कोल्हेच विजय होतील। तसं सांगता येईल हो। शिवाजी आढळरावच पाहिलं पाहिजे। शिवाजी आढळराव व्हायला पाहिजे। आणि अमोल कोल्हेंचे चान्सेस जास्त आहेत। दादांनी काय केलं, पक्षांतर जास्त केल्यामुळे जनता खालची नाराज आहे त्यांच्यावर। आपण आलो सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर बस स्थानकावरती। या ठिकाणी पाहणार आहोत की लोकांचं मनात काय आहे। शिवाजी आढळराव विरुद्ध कोल्हे अशी लढत पाहायला मिळते, नक्की कोण विजय होईल काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हे का विजय होईल? आमचा भरवसा आहे अमोल कोल्हे। तुमचं मतदान या ठिकाणी आहे का? तुम्हाला काय वाटतं? मुंबई बरं ठीक आहे, मुंबईचे असू द्या। चला मला वाटते ते अमोल कोल्हे जिंकतील बहुतेक। तुम्ही त्या मतदारसंघात असून तुम्हाला काय वाटतं? अमोल कोल्हे जिंकतील, शिकलेले आहेत, डॉक्टर आहेत। कोण विजय होईल? कोल्हे कोल्हे विजय होईल। हा 100%। काय या पक्षात गरिबांना फाशी राहायचं का नाही? त्यांनी संशोधन नाव कमावले, उलट ते लोकांचं खाल्लेलं आहे। हे खाणारी मंडळी सगळी, ही मी गॅरंटी देतो। त्यांचं काय ऐकायचं, कोल्हे एक नंबरचा माणूस आहे। नो आयडिया। माझ्या मते तरी शरदराव पवारचा जो कंबा असेल समजा, शरदराव पवारचा, शरद पवारचं फक्त आढळरावच का? पहिले आलंच नाही निवडून माग, त्यामुळे यांचाही ह्या टायमाला यावा अंदाज आहे। कोल्हे काय कोल्हे कल्पना नाही। सांगता यायचं। का मतदान केलं नाही का तुम्ही? मतदान केलं? कोल्हे आढळराव विजय। अमोल कोल्हे नाही सांगता यायचं। नाही सांगत। विजय बोलण्यापेक्षा आता जय श्रीराम, बस आपण विजय कोण आहे? जय श्रीराम। नाही सांगता एवढं कसं काय सांगता येईल आम्हाला नेमकं। आपण आलो सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर या बाजारपेठेमध्ये। माझ्या मतेवरती मोदी सरकार यायला पाहिजे, या हिशोबाने आढळराव निवडून येते। अमोल कोल्हे कोणी मातबर मंडळी कोणी बी, त्यामुळे कोण नेमकं नाही सांगता येईल। दोन्ही बाजूंनी मत आहे पब्लिकचं, पण तो तारीकडे जास्त आहे। ते काय वाटतं तुला कोण विजय होईल? मला मराठी कोल्हे आता जनमत तर म्हणतात की आता आढळरावनीच एक चेंज केल्यामुळे थोडे नाराज आहे, पण टीम वर्क पाहता तर आढळरावच येतील आज, आम्हाला 100% गॅरंटी। आणि मोदींमुळे आढळरावच येतील। आता मी माझ्या वैयक्तिक सांगतो, आपला कोल्हे विजय अमोल कोल्हे। कोल्हेच का विजय? कोल्हेच का? कारण आता काय आहे, जे आहेत नेते मंडळी ती ही पार्टी सोडून त्या पार्टीत, त्या पार्टी सोडून त्या पार्टीत, त्यामुळे लोकांचा विश्वास उडालेला आहे। आता तसं काय सांगावं नेमकं? तुम्हाला काय वाटतं कोण विजय होऊ शकतं? काय कोल्हे होईल असं वाटतं। आमच्या मते आढळराव पाटील, त्यांचं काम चांगलं आहे। आढळराव पाटील हेच सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील। आढळरावच।